बरं, सर्व मित्र आणि मैत्रीण त्यांचं सहर्ष स्वागत करतो आल्याबद्दल. आणि आमचे मित्र गणेश उगले यांनी जे बोलले होते ते खूप म्हणजे आठवण येते अजूनपर्यंत. ती 8-8:30च्या दरम्यान येते जेवणाच्या अगोदर. आणि आपले तुषार नळे खेळावरून धप्पाकुटी खेळायच्या टायमिंगला सगळे एक इकडं असायचो आणि सगळ्यांचा एकच विचार राहायचा की श्याम नळेंना खूप मारायचं, कारण की ते हिरो होते ना त्यावेळेस आणि ते खूप लाल व्हायचे. आणि दम काय द्यायचं तो आता सांगायचं म्हणजे थोडक्यात काकांना घेऊन येत. अरे आम्ही म्हणजे कोणाला काकांना नाही तलवारच घेऊन येतो. सगळ्यांना शांत बसायला हाना फक्त तुम्ही काही बोलू नका असं. आणि ते जे सांगत होतं की मागचे मुलं आणि पुढच्या मुलांचं बद्दल आम्ही मधीच बसलेला असायचो आणि मधीच राहून गेलो. म्हणजे जर पुढं नाही धर्मा करणार शिक्षकांचं आमच्याकडे लक्षच नव्हतं. तसं घडलं आणि पण मग थोडं पुढं बसलेलं असतं अजून प्रगतशील शेतकरी असतो. बरोबर आहे की नाही? बरं, अजून कोण आहे आपले परममित्र संतोष टोंबडे यांनी खूप मोलाचा वाटा आहे. बरं, असं बोला 2 मिनिटं तुम्ही घेते. बरं, ठेवतो मी. आभार आहे सर. उजाळा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे सर्वांना बऱ्याचशा गोष्टी आपण आठवतात. वेळ लागेल अभ्यास करायचा. मी माझ्या स्वतःबद्दल मी विनंती करतो की आमचे परममित्र तेजस जाधव बरोबर पहिल्या बँचवर बसणारे 7वीला आणि सगळ्यांचे लाडके अजिबात नाही, खास करून वाघ सरांचे लाडके पुस्तकासाठी बरोबर ना. त्यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. नाही, 1ली ते 7वी पर्यंत तो प्रवास होता. एक वर्ग बदलत गेला, पाठ्यपुस्तकं बदलत गेली. त्यानंतर 5वी नंतर इंग्रजी आपल्याला म्हणजे सुरुवात झाली त्यावेळेस. बऱ्याचशा काही आठवणी आहेत, बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. तरी पण बऱ्यापैकी आपण सर्वांनी बोलले मी जास्त काय बोलणार. तर 7वीला आपली केंद्र परीक्षा होती बाहेर. तर त्यावेळेस म्हणजे बाहेर आपण परीक्षा देता पण पहिल्यांदाच अनुभव होता. तर त्यावेळेस असं वाटतं की परीक्षा आपल्या शाळेतच का नाही, शाळेतच असतो ही बरी. थोडीशी भीती पण होती एवढी, पण त्याच्यामध्ये पण आम्ही म्हणजे पुढे गेलो. मी तेजस जाधव, मी सध्या पुण्याला असतो. माझी छोटीशी कंपनी आहे पुण्याला.